check, hey, check. Check. थँक्यू. आमच्या कॉम्बॉक्स मधून आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो या क्रिकेटच्या रणधुमाळीकडे, जिथे आघाडीचा सामना KTPL 4.0 चा हा पहिली मॅच, पहिला थरार, पहिली रणधुमाळी, पहिलं रणखंदन, रणसंग्राम, विध्वंसक मॅच. या मॅचची नजरा, या मॅचचा सोहळा. मैदानाच्या आतमध्ये दोन टीम लढल्यात. एका बाजूला सावकार 11 तर दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती फायटर्स. या दोन टीम मध्ये होणारी ही पहिली लढत, पहिलं षटक पॉवर प्लेचं. मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण पंचांचं पॅनल, अतिशय जबरदस्त असं पंचांचं पॅनल, जिथे आपल्याला पाहायला मिळालेत रुपेश सावंत सर आणि त्याचबरोबर शिवराम वैती, हे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. त्यांच्या समेत आमचे ऑफिशियल धनंजय कोळी सर असतील, त्यानंतर शशी साडम सर असतील, यांचंही पॅनल या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. म्हणजे परिपक्वता सर्व बाजूने घेऊन जाण्याचा एक मनसुबा सागर पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी करताना पाहायला मिळाली. आणि ही पहिली मॅच, पहिल्या मॅच मध्ये सुरुवात होते. पहा इथे काउंटडाऊन चालू होतोय. आपण काउंटडाऊन देऊया आणि मैदानाच्या आतमध्ये हा थरार होईल सुरू. इथे पहा पंच वॉर्न करतायत, लेट्स प्ले हा कॉल येईल. तत्पूर्वी मात्र काउंटडाऊन होईल. काउंटडाऊन सुरू होतोय. 5 4 3 2 1 गो. लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल डाउन द ग्राउंड, समोरच्या दिशेने कडक कडकडीत. स्वॅग से करेंगे स्वागत. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार. नाव आहे स्वप्नील देवुंगळे. या नावाची दहशत मैदानाच्या आतमध्ये घोंगावा घालण्यासाठी. पहिल्याच बॉल वरती पहा सुरुवात कशी व्हावी, ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली होती. म्हणून म्हटलं होतं ना, जीवनाचं रहाड गाडगं बाजूला सारावं, एकत्र यावं आणि एक वज्रमूठ बांधावी. वज्रमूठ बांधली आहे. हा सोहळा देखणा होण्यासाठी सुसज्ज झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये आपण पहिलं षटक, हनुमंत आहेत, हनुमंत मोरे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. एक डेलिकेटेड बॉलर आहेत, राऊंड द विकेटने नाही तर ओव्हर द विकेटने आलेत. दुसरा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. काय घडलंय इथे? या पठ्ठ्याने सांगितलंय, अरे विरासत से तय नहीं होते किस्मत के फैसले, ये तो उड़ान बताएगी की आसमान किसका. पहिल्या बॉल वरती तू सलामी दिलीस, दुसऱ्या बॉल वरती मात्र मी ताकद दाखवली आहे, पॉवर जनरेट केली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला ब्रेक थ्रू दिलाय टीम त्रिमूर्ती फायटर्सला. हॅलो हॅलो. झाला दुसऱ्या बॉल वरती तोच मनसुबा होता. मनसुबाला खऱ्या अर्थाने मुसंडी मारून दिली नाहीये, गळचेपी केली आणि तिथे पहिला ब्रेक थ्रू देऊन दिला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना, दोन संघांमध्ये त्रिमूर्ती फायटर्स संघ मालक नजरा वळवल्या गेल्यात. गणेश काडेकर साहेब, शंकर शेडगे साहेब आहेत, यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. मात्र सावकार 11 या संघाचेही संघ मालक आपण जर पाहिले ना तर नितीन भैया शेवाळे, सूरज भैया शेवाळे यांच्याकडेही नजरा वळवल्यात. मात्र आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज नाव आहे संतोष शेवाळे, द लेफ्ट हँड बाडा इन ॲट नंबर 3 वरती. पहिली मॅच, पहिल्या मॅच मध्ये पहिल्या बॉल वरती षटकार, दुसऱ्या बॉल वरती विकेट. खराड तालुका प्रीमियर लीगचा हा थरार आपल्याला पाहायला मिळाला. पहिली मॅच पहा. यावेळी मात्र भन्नाट वेग, बॉल पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली, लेग स्टंप वरून जाणारा बॉल बीट केलाय, कमबॅक केलाय. हनुमंत हे जे गोलंदाज आहेत ना, खऱ्या अर्थाने अतिशय जबरदस्त गोलंदाजी आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट म्हणून त्यांच्याकडे ओळखले जाते, त्यांच्याकडे नजरा वळवल्या जातात. सातत्याने त्रिमूर्ती फायटर्सला लीड करतायत.
आणि आता पहिलं षटक जे पॉवर प्लेचं षटक आहे लेफ्ट हँडर बॅटर साठी नेक्स्ट बॉल. हो यावेळी पहा पुन्हा एकदा लेग स्टंप वरती हाताळलेला बॉल, तदनंतर मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिटचा मनसुबा बाकअप मिळाला. धावसंख्येला 1 ने लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव आली आहे. रुपेश सावंत सरांनी आमच्यापर्यंत हा कॉल दिलाय आणि त्यांनी सांगितले की ही धावसंख्या 1 ने पुढे जाते आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन द बोर्ड. टार्गेट काय सेट करणार आहे टीम सावकार 11. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर त्रिमूर्ती फायटर्स या टीमने पहिला टॉस जिंकल्यानंतर मात्र त्यांनी टॉस जिंकल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षण का करतोय याचं ग्वाही दिली आहे. 7 धावा जरी धावपलकावरती आले असते तरी एक महत्वाचा फलंदाज बादही झाला. त्याचबरोबर या व्यासपीठावरती कराड तालुक्याचा आवाज आशिष चोरगे यांचंही आगमन झालंय. त्यांचंही या आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आम्ही कॉम्बॉक्स मध्ये त्यांचं स्वागत करतो. हो यावेळी पहा संग्राम लावण इन ऍक्शन मध्ये टिपिकल शॉट पाहायला मिळाला. बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट, सरळ सीमा रेषे पार, चौकार, 4 रन्स. संग्राम लावण इन ऍक्शन मध्ये ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स इनसाइड आउट. बॉल चाललाय आणखी एकदा 1 का 4, सरळ सीमा रेषे पार, धमदार, चौकार. कमालीची बॅटिंग इन ऍक्शन मध्ये सावकार 11 या टीमच्या माध्यमातून पाहिलं ना तर संग्राम लावण यांनी मात्र चॉईस प्लेअर मला का म्हणून निवडलं गेलंय ना याचं खऱ्या अर्थाने उत्तर दिलं गेलंय. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली जिथे धावसंख्येला गवसणी घातली आहे. धावसंख्या सरळ जाऊन पोहोचली आहे 15 रन्स. 15 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर 15 धावा या ग्राउंड वरती पहिल्या षटकामध्ये मापक आहेत. खऱ्या अर्थाने फलंदाजी करत असताना टीमने चांगली सुरुवातही मी म्हणेन केली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार लगावला, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तदनंतर मात्र डॉट बॉल, तदनंतर लेग बाईटची 1 आली आणि तदनंतर मात्र संग्राम आले आणि त्यांनी लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार ठोकले. म्हणजे पहिल्या ओव्हरचा हा लेखाजोखा पाहायला मिळालाय. आता मात्र दुसऱ्या षटकाकडे आपण वळलोय आणि दुसऱ्या षटकामध्ये चर्चा होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. सुजित शेवाळे खऱ्या अर्थाने सध्याच्या घडीला डॉन या नावाने ज्या खेळाडूला ओळखलं जाताना, ज्या नावाची संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चा राहिली आहे, इन फ्युचर द ग्रेट फ्युचर दॅट प्लेयर असं म्हटलं जाताना, तो हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गतवर्षी ज्यावेळी प्रीमियर लीग झाली तदनंतर मात्र त्याच्या सातारा प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅट्समन म्हणून ज्याला किताब मिळाला तो सुजित शेवाळे खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. त्याच्या डोळ्यामधून आलेले ते आनंद अश्रू आजही अंगावरती काड्या आणतात. उमेश सर काय खेळाडू आहे, रात्रीचं काम करतो तदनंतर मात्र क्रिकेटला प्राधान्य देतो असा खेळाडू अलवालिया मी म्हणेन तो आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याची गोलंदाजी आपण पाहतोय टीम त्रिमूर्ती फायटर्स कडून, जो त्यांचा आयकॉन प्लेअर आहे आणि तो दुसरं षटक येतोय. चला स्पीडअप घ्या टीम, चला थोडासा वेळ थोडासा आम्हाला द्या, नोंद घ्या, थोडीशी स्पीडअप घेऊया, जाऊया गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. लेफ्ट हँडर बॅटर साठी स्वप्नील आणि संतोष ही जोडी, मात्र संतोष आहे स्ट्राईक एंडला. खोलवरचा बॉल आहे ब्लॉक होल मध्ये, ब्लाइंड फटका खेळला मैदानाच्या आतमध्ये. नजर आहे ना ती बॉल वरून काढली होती फलंदाजांनी दरम्यान, मात्र धावसंख्या लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आली ती 1. फर्स्ट रन मैदानाच्या आतमध्ये काढण्यासाठी संतोष शेवाळेंना स्ट्रगल करावं लागतंय. पहिली रन त्यांच्या बॅटने अजून आली नाहीये. ही एक जमेची बाजू असेल टीम त्रिमूर्ती फायटर्स साठी. मात्र आता पहा सुजित इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळालाय, जे ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी येत आहेत का हा एक प्रश्न आहे. मात्र नाही, त्यांनी यावेळी मुभा मानस दाखवलाय राऊंड विकेटने गोलंदाजी करण्याचा, म्हणजे अँगलिंग गोलंदाजी. इथून पुढे संग्राम साठी लगातारचे 2 बॉल 2 चौकार ठोकलेत संग्राम लावण मैदानाच्या आतमध्ये.
यांच्याकडे नजरा वळवल्या जातील, माना फिरवल्या जातील, दाही दिशा चर्चा होईल. गोलंदाज निघाला. पहा टिपिकल संग्राम लावण. ओ इथे काय घडलंय? 3 चेंडू 3 चौकार. मैदानाच्या आतमध्ये संग्राम लावण इन ऍक्शन मध्ये खम्मालीचा फटका, टेक्निकल फटका. बॉल चाललाय सरळ सीमा रेषे पार. चौकार. 4 रन्स. लगातारचे 3 बॉल 3 चौकार ठोकलेत. मैदानाच्या आतमध्ये संग्राम लावण या नावाची चर्चा. या खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्यात, माना फिरवल्या जातील या नावाची चर्चा सातत्याने राहिली आहे. पुन्हा एकदा संग्राम यांच्या अगेन्स्ट सुजित स्टेप आउट झाले होते. तदनंतर मात्र पहा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळालं. ट्रॅम्प लाईनला ट्रॅप लाईनच्या जवळून जाणारा बॉल. पंचांनी सांगितलं हा व्हाईट बॉल आहे, म्हणजे या स्पर्धेतला पहिला व्हाईट बॉल सुजित शेवाळे यांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्येकडे नजर वळवली. धावसंख्या 21. 21 धावा या धावफलकावरती आहेत. हो यावेळी पहा पुन्हा एकदा इनसाइड आउट ओव्हर दी कव्हर्स. एक्स्ट्रा कव्हरला 1-2 का 4. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. चौकार. 4 रन्स. चार बॉल 4 चौकार. मित्रांनो संग्राम लावण्याची बॅटिंग आवडली असेल ना, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वाह काय फलंदाजी केली आहे. या पठ्ठ्याने जणू मैदानाच्या आतमध्ये सांगत आहे, अरे याद रखना उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती. चर्चा होईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. पंचाकडे दाद मागितली आहे, मात्र पंचांनी दात फेटाळली आहे. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित केली गेली आहे आणि धाव संख्येला भरारी दिली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 26. 26 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. व्हेरी वेल प्लेड बोथ बॅटर. कॅल्क्युलेटिव्ह मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. येस नेक्स्ट मॅच साठी टीम आपण सज्ज राहायचं आहे. येणारी पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टीम आहे चला टीम साई 11 कोळे आणि त्याचबरोबर शिवप्रेमी स्पोर्ट्स या टीमने रेडी राहायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस आपला केला जाईल. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल सुजित इन ऍक्शन मध्ये. खोलवरचा बॉल आहे. सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये फसवलं जात आहे. आतापर्यंत सूर गवसला नाहीये. संतोष शेवाळे सातत्याने विफल ठरलेत. त्यांनी आतापर्यंत 3 बॉल फेस केलेत. 3 बॉल मध्ये 2 बॉल लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धावा आल्यात. तिसरा ही डॉट आलाय. इन अक्षर मध्ये आक्रमण करावं लागेल. टार्गेट सेट करावं लागेल. गोलंदाज निघालेला सुजित. हो यावेळी मात्र ऑन साइडला खाव कॉर्नरला प्रोडक्शन दिलंय का नाही. चेंडू चाललाय 1 बाउन्स ओव्हर दी रोप. मिळतील धावा 4. आला ना तो आणखी एक दमदार वजनदार चौकार. 4 रन. स्क्रीनवरती पाहतोय खऱ्या अर्थाने आमच्या टीमच्या माध्यमातून जिथे tenniscricket.in माध्यमातून ज्यांचे 20 लाख सबस्क्रायबर आहेत संघ मालकांना टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. त्यांचे हावभाव या स्पर्धेच्या माध्यमातून टिपले जात आहेत. प्रत्येक टीमकडे नजरा वळवल्या जात आहेत. का वळवू नये. पहा ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेमध्ये आज
आपण विशेष करून पाहिलं ना उमेश सर, तर चर्चा होती जिथे 15च्या सरासरीने धावफलकांना गवसणी घालण्याचा प्रयत्न राहिलाय. 3 ओव्हर नंतर आपण पाण्यासाठी यायचं आहे याची नोंद घ्या आणि 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाईल याची नोंद घ्या. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आमचे रोशन सर आहेत जे आमचे गुणलेखक आहेत आणि रोशन सरांना आम्ही निवेदन करीन की आपण देखील या बाबीची नोंद घ्या. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. बघा 20 मिनिटामध्ये 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. असं जर झालं नाही तर लास्ट ओव्हरमध्ये एक्स्ट्रा प्लेअर मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला आणावा लागेल. लक्षात घ्या, हे काही स्पर्धेचे नियम आहेत. दोन्ही टीम तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत. 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं आहेत आणि 20 मिनिटामध्ये 4 ओव्हर जर कंप्लीट झाल्या नाही तर लास्ट ओव्हरमध्ये तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या जो बाहेरचा क्षेत्ररक्षक आहे तो 30 यार्ड सर्कलमध्ये आणावा लागेल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. थँक्यू. नवीन गोलंदाज अभि खाटेकर इन ऍक्शन मध्ये आल्यात. स्ट्राईक एंड वरती संग्राम आहेत. संग्राम इकडे नजरा वळवल्या गेल्यात टीव्ही स्क्रीन वरती. या खेळाडूला आपल्याला पाहायला मिळेल संग्राम, जो मात्र मैदानाच्या आतमध्ये अफलातून फॉर्म मध्ये आहे. पहा इथे चर्चा राहिली आहे. संग्राम लावंड या नावाची चर्चा सातत्याने केली गेली. मी मगाशी म्हटलं संग्रामने जणू मैदानाच्या आतमध्ये सांगितलंय, अरे उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जिद होना जीतने की तो हार भी हमें हरा नहीं सकती. हो, यावेळी मात्र टिपिकल संग्राम लावंड यांच्या पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. बॉल चाललाय डीप मध्ये, प्रोडक्शन आलाय मात्र पाहता पाहता एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केल्या गेल्या. पहा आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकतो या बॉलच्या पाठीमागे. tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्याला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. या बॉलच्या पाठीमागे काय घडलं याची चर्चा होईल. चला जाऊया नेक्स्ट बॉल कडे. लोअर फुल टॉस पहा, इथे चपळाई दाखवली. स्लोअर वन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि थर्ड नंतर मात्र काय घडलंय, इथे डॉट बॉल येतोय. पहा धावसंख्येकडे आपण नजरा वळवल्या. धावसंख्या जाऊन पोहोचले 32. 32 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 32 धावा या धावफलकावरती आपण पाहिल्या. चर्चा होतीये. गोलंदाज निघाला अभि इन ऍक्शन मध्ये. ओ यावेळी फुल टॉस, लोअर फुल टॉस बॉल डीप मिड विकेटला प्रोडक्शन दिलाय. एक धाव घेतली गेली आहे. कम्मालीचा हा फटका पाहायला मिळाला आहे. संग्राम इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले. धावसंख्येकडे नजर वळवली तर 33. 33 धावा पहिल्या आतापर्यंत जर पाहिलं तर 2.3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. म्हणजे हाफ इनिंग इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहे. या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला चर्चा केली गेली आहे. जिथे आपण पाहिलं ना तर सन्माननीय शीतलताई कचरे यांच्याबद्दल आम्ही चर्चा केली आहे. आमचे सूर्यकांत साहेब कचरे साहेबांकडे आम्ही प्रामुख्याने पाहिलं गेलंय. या व्यक्तिमत्वाने या संपूर्ण स्पर्धेला पाठबळ दिलाय आणि चर्चा होईल त्या व्यक्तिमत्वांबद्दल, चर्चा होईल दीपक दादांबद्दल, चर्चा होईल कराड प्रीमियर लीग बद्दल. मात्र गोलंदाज निघाला. हो यावेळी मात्र आडव्या बॅटने खऱ्या अर्थाने इथे स्कूप केलाय आणि पॅडल स्वीप पाहायला मिळाला आणि तिथे मात्र धावसंख्येला गवसणी घातली. ती 2 धावांनी डीप मध्ये प्रोडक्शन होतं मात्र ते तिथे थोडेसे बफलिंग झाले आणि तदनंतर मात्र 2 धावेने धावसंख्या सरळ जाऊन पोहोचली आहे 35च्या घरामध्ये. 35 ऑन द बोर्ड. धावफलकावरती ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. असं म्हटलं जातं ना की सूर्याने इथे तेज पसरवलंय, तशी ही स्पर्धा तेज पसरवते. गोलंदाज पुन्हा एकदा निघालेत. खुलवरचा बॉल ऑन साइडला खेळलाय. प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी मात्र हाताला ब्रश करून मस्तक पे दस्तक. चेंडू चाललाय वन बाउंस सरळ सीमा रेषे पार. दमदार
थँक्यू. नेक्स्ट बॉल लेफ्ट हँड बाड इंट्रोडक्शन मध्ये लोअर फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साईडला मिड विकेटला प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक घेईल त्या ठिकाणी एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही, थांबवलाय. धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे सरळ 40च्या घरामध्ये, म्हणजे 40 रन्स ऑन द बोर्ड. म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. अभि इंट्रोडक्शन मध्ये आल्यानंतर मात्र 3 ओव्हरचा खेळ हा संपलेला आहे आणि 3 ओव्हरच्या पाठीमागे धाव फलकावरती स्कोर कार्ड 40 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या दरम्यान मात्र आम्ही ब्रेक घेतोय. आम्ही आशे गेलो आमच्या डीजे मास्टरकडे, तिथे मात्र ऐकूया एक सुमधुर संगीत आणि लगेच परत येऊया. जाऊया आपण मुख्य अतिथी आपले शुभ हस्ते शिवसेना शाखा प्रमुख सूर्यकांत कचरे साहेबांचा युचित सन्मान, मायची उबदार शाल रेशीम धाग्याने विणलेली शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. शिवसेना शाखा प्रमुख सूर्यकांतजी कचरे साहेबांचा युचित, शिवसेना विभाग प्रमुख सूर्यकांतजी कचरे साहेब यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर मी विनंती करेन बाबासाहेब बागल शेठ चंद्रकांतजी शेवाळे साहेब हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आणि संपूर्ण कराड तालुका कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर बाबासाहेब बागल शेठ यांचा युचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊयात. अनेक मान्यवर उपस्थित आहेत. कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार दीपकदादा मोहिते यांच्या शुभ हस्ते बाबासाहेब बागल शेठ यांचा युचित सन्मान, माईची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. बाबासाहेब बागल शेठ यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार दीपक मोहिते यांच्या शुभ हस्ते माईची उबदार शाल आणि प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युचित सन्मान आपण केला जातोय. त्यानंतर गोटेवाडी सरपंच अनिल काटेकर साहेब गोटेवाडी सरपंच अनिल जी जाधव साहेबांचा युचित सन्मान. दीपक दादा आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते गोटेवाडी सरपंच अनिलजी जाधव, त्यानंतर राघोजी साळुंके साहेब त्यांचा देखील युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. मी सर्जेराव साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते
राघवजी साळुंके साहेबांचा युचुरीत सन्मान. त्यानंतर राघोजी साळुंके साहेबांचा युचुरीत सन्मान, माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युचुरीत सन्मान केला जातोय. त्यानंतर सुहास आंबले साहेबांचा देखील युचुरीत सन्मान. सुहाजी आंबले साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील युचुरीत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. सुहाजी आंबले साहेब यांचा युचुरीत सन्मान. सन्माननीय आदरणीय सुहाजी आंबले साहेब यांचा देखील युचुरीत सन्मान. सुहाजी आंबले साहेबांचा युचुरीत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील युचुरीत सन्मान. उद्योजक गणेशजी काटेकर साहेबांचा देखील युचुरीत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जाईल. त्यानंतर मी विनंती करेन पोपटजी शेबाळे साहेबांचा युचुरीत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जाईल. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय आदरणीय पोपटजी शेवाळे साहेब यांना विनंती करेन की आपला युचुरीत सन्मान मात्र स्वीकारायचा आहे. पोपटजी शेवाळे साहेबांचा युचुरीत सन्मान. त्यानंतर सन्माननीय आदरणीय चंद्रकांत शेवाळे साहेबांचा युचुरीत सन्मान आपण करूयात. दीपक दादा, मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय दीपक दादा आपल्याला विनंती करेन की चंद्रकांत शेवाळे साहेबांचा युचुरीत सन्मान, माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन चंद्रकांत शेवाळे साहेबांचा युचुरीत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. रेशीम धाग्याने विणलेली शॉल आणि प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन दीपक दादांच्या शुभ हस्ते. त्यानंतर गोविंद शेवाळे साहेब PSI गोविंदजी शेवाळे साहेब, PSI गोविंदजी शेवाळे साहेबांचा युचुरीत सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊया. सर्जेराव साहेबांच्या शुभ हस्ते गोविंदजी शेवाळे साहेब PSI गोविंदजी शेवाळे साहेबांचा युचुरीत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं 53 सन्माननीय आदरणीय अनिलजी जाधव साहेब यांचा युचुरीत सन्मान, अनिलजी जाधव साहेबांचा युचुरीत सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊयात. 53 थँक्यू. शेख हॅलो.
थँक्यू. बॅक ऑन द क्रिकेट आपण जाऊया. पहिल्या इनिंगचा दरम्यान मात्र आपण पाहिलं ना, आता धावफलकावरती धावसंख्या लगावली आहे ती 54 धावा. 55 धावा या पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. आतापर्यंत खेळ झालेला आहे 4.1 बॉलचा खेळ संपलाय. म्हणजे अंतिमचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती डेथ ओव्हर स्पेशलिस्ट 55 असा स्कोर आलाय. रिव्ह्यू घेतलाय का? येस. नो साडी. येस. अंपायरचा कॉल आहे. या आमचे थर्ड अंपायर येतील इनडाक्शन मध्ये. अबी यांच्यावर्षी काही प्रश्न उभे केलेत, चर्चा होईल. चला आमच्या थर्ड अंपायर साठी आम्ही हा कॉल देतोय इनडाक्शन मध्ये. वॉर रूम मध्ये आमचे थर्ड अंपायर येतील इनडाक्शन मध्ये. हॅलो चेक. हॅलो चेक. फेअर डिलिव्हरी. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फेअर कॉल आलाय. आता चर्चा होईल. जिथे आपण पाहिलं ना, तर धावफलकावरती 55 धावा लगावल्या. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नाव आहे अबी खाटेकर. इनडाक्शन मध्ये गोठेवाडी गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने. समोर आहेत संग्राम. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. तिथून मात्र काटा बदललाय. जणू मैदानाच्या आतमध्ये नूडल्स कट पाहायला मिळालाय. जसा एखादा नूडल्स वळावा ना, तशा पद्धतीने बॉलने इतभर जागा वळवली आहे आणि धावफलकेला ब्रेक दिला. 55 या धावफलकावरती धावसंख्या रोखून ठरली आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोठेवाडीचा पठ्या अभि काडेकर इनडाक्शन मध्ये पाहायला मिळाला. समोर आहे संग्राम लावणिया. मॅचचा तारणहार सितारा. लोअर फुल टॉस. इथे पेस मध्ये बीट केला. चेंज ऑफ पेस. तदनंतर मात्र इथे पाहायला मिळालाय अभि काटेकर इनडाक्शन मध्ये. लेग बायची एक धाव जरी आली असली ना, तरी अभि काटेकरने मैदानाच्या आतमध्ये आपल्या गोलंदाजीचा ठसा हा दमदारपणे उमटवलेला आहे. या नावाची चर्चा होईल. असं म्हटलं जातं ना की अवकाशामध्ये जर तुम्हाला उडायचं असेल ना, तर भीती बाळगून चालणार नाही. अरे पंखात जर बळ असेल ना, तर खोलीची भीती वाटणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये भीती वाटणार नाहीये. स्ट्राइक एंड वरती असलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे अभि घारे. अभि अगेन्स्ट अभि. हो यावेळी उडवलाय. मिड विकेटला प्रोडक्शन दिलंय. क्षेत्ररक्षक इनडाक्शन मध्ये कॅच कॅरी केलाय. संपलाय अभि घारेचा खेळ. इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद. थँक्यू. थँक्यू. चला दोन्ही टीम नेक्स्ट मॅच. आपल्याला अगोदर कॉल दिला गेलाय. या बाबीची नोंद घ्या, दखल घ्या. नेक्स्ट मॅच या बाबीकडे दखल घ्या. चला रोहित पाटील आणि प्रशांत घोडसे यांच्यामध्ये होणार हे वॉर आपल्याला पाहायला मिळेल. यस. चर्चा होईल. चर्चा होईल. यस. यावेळी बॅकफूट वरती गेले. क्षेत्ररक्षक आहे मैदानाच्या आतमध्ये. कॅच. इनक्रेडिबल कॅच. इनडाक्शन मध्ये सेलिब्रेशन केलाय. मैदानाच्या आतमध्ये नाव आहे राजू अप्पा. इनडाक्शन मध्ये पाहायला मिळाले. वॉट कॅच. सेन्सेशन कॅच. कॅच ऑफ द डे. फॅब्युलस कॅच इनडाक्शन मध्ये पाहायला मिळाली आहे. ग्लोरियस कॅच इनडाक्शन मध्ये पाहू शकतो. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. बाकपूड वरती गेले. कट करण्याचा प्रयत्न. तदनंतर मात्र स्वतःला झोकून दिलाय. समर्पण दाखवलंय आणि मैदानाच्या आतमध्ये या पठ्याने सांगितलंय, अरे इतबर छाती टिचबर सीना. जेवढा जरुरी ना
तेवढा असताना त्याने सीना ताणलाय, रुबाबदार पद्धतीने ताणलाय आणि कॅच कॅरी केलाय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. कमालीचा कॅच पाहायला मिळाला. पुढचा बॉल पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये राजू अप्पा यांचं सेलिब्रेशन टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळालंय. जल्लोष. चेक त्याच दरम्यान या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आदरणीय श्री रघुनाथ दादा करमळकर साहेबांचं आगमन झाले. त्यांचंही मी कराड तालुका प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतोय. कराड दक्षिण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष. थँक्यू सर. इथे मैदानाच्या आतमध्ये कराड तालुका प्रीमियर लीग मध्ये पहिली हॅट्रिक जर कोणाच्या नावावरती असेल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉट हॅट्रिक, कम्मालीची हॅट्रिक पाहायला मिळाली. नाव आहे अभि खाटेकर. या खेळाडूने पहा इथे संघ मालकांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज या खेळाडूला आलाय. सन्माननीय गणेश दादा यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आहे आणि या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक मान जर कोण ठरला असेल तर नाव आहे अभि खाटेकर. व्हॉट अ नॉक. कम्मालीचा हा खेळ पाहायला मिळालाय आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. पहिल्या इनिंगच्या पाठीमागे टीमने धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय. ते 56 लगावलेत. 57 टू विन असा हा कॉल असेल. मात्र आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे आमचे या नवी मुंबईचा बुलंद आवाज, बुलंद तोप, या कोपरखेरेन गावाची तोप म्हणून ज्यांना ओळखला जातं ते उमेश म्हात्रे सर यांच्या माध्यमातून आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये आणि केला जाईल पुढील मॅचचा जो टॉस. चला तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे की नेक्स्ट मॅच मध्ये आता टॉस केला जाईल. साहिल एबन कोले आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवप्रेमी स्पोर्ट्स साल्ट सिरंबे या दोन्ही टीमचे कॅप्टनला मी विनंती करतोय, आपण थेट व्यासपीठाच्या समोर जो KTPL चा फ्लॅक्स बसवलेला आहे त्याच्या थेट अगदी मध्यभागी आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. त्यामुळे दोन्ही टीम साहिल एबन कोळे आणि शिवप्रेमी स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी यायचं आहे. चेक शिवप्रेमी आणि त्यांच्या विरोधात शिवप्रेमी आणि चला तर टॉस करण्यासाठी मी आमचे सन्माननीय पाहुणे आदरणीय श्री चंद्रकांत शेवाळे साहेब, त्यानंतर पोपट शेवाळे आणि PSI आदरणीय श्री गोविंद शेवाळे साहेब या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण तिन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस येथे केला जाईल. चला तर आपण टॉस करतोय. आदरणीय चंद्रकांत शेवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते मी टॉस करणार आहोत. सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस येथे केला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज आहेत. एका बाजूला साहिल एबन कोले आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय शिवप्रेमी स्पोर्ट्स साल्ट सिरंबे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा आहेत. कॉल कोण करेल? चला, शिवप्रेमी स्पोर्ट्स साल्ट सिरंबे यांचा कॉल आहे. कॉइन स्पिन केला जाईल. चंद्रकांत शेवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन झालाय. चला पुन्हा एकदा कॉल करतोय शिवप्रेमी स्पोर्ट्स टीमचा कॅप्टन. काटा म्हणजे टेलीचा कॉल आणि आलाय काटा. इट इज अ टेल. अभिनंदन. टॉस जिंकल्यानंतर अभिनंदन आहे. टॉस जिंकलाय. सर्वप्रथम तुमचा निर्णय काय असेल 5 ओव्हरच्या मॅच मध्ये? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिल्यांदा आणि समोरच्या टीमला आम्ही बॅटिंगसाठी ऑर्डर करतो. कसं वाटतंय एकंदरीत ही स्पर्धा खेळत असताना स्पर्धेमध्ये कसा आनंद व्यक्त करशील आणि एवढ्या मोठ्या दिमागदार पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेबद्दल काय सांगाल आणि हायड्रोट्रेक ग्रुप ऑफ कंपनीचे भाग्यविधाते आदरणीय श्री दीपक दादा लोखंडे साहेबांबद्दल काय सांगशील आणि स्पर्धेबद्दल काय सांगशील?
स्पर्धेबद्दल आणि दीपक दादांबद्दल सांगणे पण माझं हे नाही, पण ते सगळे कराड तालुका आणि सगळा पश्चिम महाराष्ट्र पाहतोय की कराड तालुका प्रीमियर लीग काय असते आणि काय होते आणि काय होईल, हे दीपक दादांच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना आणि कराड तालुक्याला बघायला मिळेल. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, परंतु पॉवर प्ले किती महत्वाचे असे 2 षटक पॉवर प्लेचे आहेत. कारण बॅटिंग करत असताना रोहित सारखा एक तगडा फलंदाज आहे, इनफॉर्म फलंदाज आहे, त्याच्याबद्दल त्याच्या विरोधामध्ये काय तुमची गेम प्लॅनिंग असेल आणि पॉवर प्ले बद्दल काय सांगशील? पॉवर प्ले अतिशय महत्त्वाचा आहे, कारण रोहित पाटील सारखा एक उत्कृष्ट फलंदाज असणार, त्याच्यासोबत निलेश वीर साहेबांसारखा एक मातब्बर आणि अनुभवी खेळाडू असेल, तर लवकरात लवकर त्यांना बाद करण्याचे आमचे प्रयत्न असतील. त्यातल्या त्यात रोहितला आउट करण्यात आम्हाला यश भेटलं तर आम्ही नक्कीच संघावरती स्वारी करू शकतो आम्ही. असे कुठले गोलंदाज आहेत तुमच्याकडे की आज या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी करतील आणि त्यांच्याकडून विकेटची अपेक्षा आहे तुम्हाला? काजरवाडी संघाचा अजय मोहिते आमच्या टीमसाठी ब्रह्मास्त्र ठरू शकतो, कारण तो बेस्ट बॉलर म्हणून त्याने खूप वेळा किताब मिळवलेला आहे. रोहितला आउट करण्याचा आमचा एक मानस असेल. रोहितला आउट केल्यानंतर त्यानंतर विशाल मोरे एक सर्वात महागडा खेळाडू KTPL 4.0चा, तो आल्या आल्या मोठे षटकार खेळण्याची त्याची ताकद आहे आणि तो खेळलेच आल्या आल्या षटकार मारेल असं आम्हाला वाटतं आणि आम्ही त्यांना आउट करण्याचा प्रयत्न करू. चला, खूप खूप शुभेच्छा आहे तुमच्या टीमसाठी. मी रोहित पाटीलकडे जातो. रोहित, तुम्ही जर टॉस जिंकला असता या मॅच मध्ये तर तुमचा निर्णय काय झाला असता? आम्ही टॉस जिंकला असतं तर बॅटिंगच करणार होतो, त्यामुळे डिसिजन नक्कीच फेवरमध्ये आहे असं म्हटलं जाईल. तुझ्यासाठी पॉवर प्ले मध्ये किती धावा पाहिजे तुमच्या टीमसाठी, जेणेकरून एक चांगला टार्गेट तुमच्या टीमसाठी सेट होईल? प्रत्येक मॅचमध्ये तुम्ही उल्लेख केला, पॉवर प्ले खूप महत्त्वाचा आहे. 2 षटकामध्ये मिनिमम 35+ लावण्याचा निश्चित प्रयत्न करू. रोहित, तुझ्या व्यतिरिक्त कुठला फलंदाज आहे ज्याच्याकडून तू अपेक्षा जास्त करतोस या मॅच मध्ये? बॅटिंग लाईनअप बघितले तर बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. मी आहे, निलेश दादा आहेत, विशाल वीर आहे, जयदीप शेवाळे आहे, महेश नारकर आहे, अभिशिंगन आहे. तगडी स्टारकास्ट आहे. पाहूयात कसा खेळ करतायत. आणि ही स्पर्धा कशी वाटते? स्पर्धेमध्ये खेळत असताना काय एन्जॉय करशील, एकंदरीत काय सांगशील या स्पर्धेमध्ये? खरं तर आमच्या स्पर्धेबद्दल आम्ही बोलणं चुकीचं ठरेल. आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करेन आमच्या स्पर्धेबद्दल तुम्ही सर्व समालोचकांनी बोलावं, कारण स्पर्धा आम्ही ज्या प्रकारे आयोजित करतोय, दीपकदादांचं सहकार्य आम्हाला मिळते. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉपची स्पर्धा कोणती असेल तर कराड तालुका प्रीमियर लीग असेल आणि त्याचे संपूर्ण श्रेय दीपकदादा लोखंडे आणि सागरदादा पाटील यांना जाते. चला सर, रोहित, तुमच्या टीमसाठी सुद्धा खूप सारे शुभेच्छा आहेत. सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक आभार. मी सर्वांनाच विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती जाऊन असं नसतं व्हायचंय. मित्रांनो, हायड्रोट्रेक ग्रुप कंपनी पुरस्कृत कराड तालुका प्रीमियर लीग 2025 KTPL 4.0 ही स्पर्धा तुमच्या भेटीला आम्ही आणलेली आहे आणि या स्पर्धेचा पहिला दिवस मित्रांनो या ठिकाणी संपन्न होतोय. या मॅचचा टॉस नुकताच झाला आदरणीय श्री चंद्रकांत शेवाळे साहेबांच्या शुभ हस्ते आणि टॉस मात्र जिंकलाय शिवप्रेमी स्पोर्ट्स साल्ट शिरंबे या टीमच्या कॅप्टननं साई इलेव्हन कोहली या टीमच्या विरोधामध्ये टॉस जिंकला आणि त्याने घेतलाय बॉलिंग करण्याचा निर्णय. स्पर्धा खूप महत्वाची आहे, मॅच सुद्धा खूप महत्वाची आहे आणि जाऊया तिथे सेकंड इनिंगची कहाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडलेले आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र निलेश मर्डेकर आणि आशिष सोरगे यांना तुम्ही ऐकणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद उमेशजी म्हात्रे सर. नुकतंच निलेशजी मर्डेकर सर यांचं देखील आगमन झालंय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. जर मॅचला होईल सुरुवात, पूर्वार्धाचा खेळ समज झालाय. उत्तरार्धामध्ये पहिलाच बॉल हुक केलाय आणि धावा तिथे बुक केल्यात. पहिल्या बॉलवरती दिलंय प्रतिउत्तर. ज्यावेळी स्वप्नीलने पहिल्या बॉलवरती षटकार लावला होता, आता त्याचं प्रतिउत्तर देत असताना सुजित शेवाळे त्याने देखील षटकार ठोकलाय. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय स्वप्नीलच्या विरोधात. सहा धावा आल्यात. इरादे स्पष्ट केलेत. 6 धावांनी श्री गणेश होतोय. खातं अकाउंट ओपन झालंय 6 धावांनी. लक्ष 57 धावांचं आव्हान. एका बाजूला सावकार 11 तर दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती फायटर्स.
पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक स्वप्नील. पुढचा बॉल सुजित साठी अख्खूट टप्प्याचा बॉल. दिशा दिलीये, पूल केलाय, शॉर्ट ऑन पूल. पूल होतोय सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल. पॉवर जनरेट केली आहे सुजित शेवाळे याच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा आलाय षटकार. 6 धावा. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुजित शेवाळे करतायत. लागोपाठचे काही मोठे फटके आलेले आहेत. याचा विचार आता गोलंदाजांना करावा लागेल आणि या विकेटसाठी जाळं विणावं लागेल. भव्य दिव्य KTPL म्हणजे कराड तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 मध्ये प्रीमियर लीग पदार्पण करत आहे. हा पहिला सामना आहे, पहिला डाव. दुसऱ्या डावाला झाली सुरुवात. एका बाजूला गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील पुन्हा तयार होतील. क्षमता आहे, प्रतिभा आहे, आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच पुढचा बॉल घेऊन मात्र सज्ज होत आहे. टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती. समोरच्या दिशेने फटका खेळलाय व्ही शेप मध्ये. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक येतोय दमदार चौकार. सुजित शेवाळे थांबायला नाव घेत नाहीये. 2 षटकार, 1 चौकार आला त्याच्या बॅट मधून. बाजूला पास. सुजित शेवाळे यांनी मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावलाय, धुडगूस घातलेला आहे. परंतु एका बाजूला सुनीलने चांगली गोलंदाजी करावी लागेल, तेही चांगले ऑलराऊंडर. पुन्हा एकदा हुक केलाय आणि धावा तिथे बुक केल्यात. 6 धावा. अख्खूट टप्प्याचा बॉल होता पाठीमागच्या क्षेत्रामध्ये. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर टोलवलाय हा फटका. 6 धावा, षटकार आलाय. एका बाजूला सुजित शेवाळे नावाचं वादळ आलेलं आहे. डॉन आता चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. एका बाजूला गोलंदाजांचे सर्व काही डावपेच उधळून लावलेले आहेत. ही ती महत्वाची विकेट आहे, ज्या विकेटसाठी जाळं विणायचं आहे. स्वप्नील पुन्हा तयार होतील. काही वेगळं करता येईल का याचाच प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना डावपुरे हाताचे खेळाडू स्वप्नील यांना करावा लागेल. हो, बाहेरचा बॉल वळवण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवलाय. बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. निश्चित अशीच जर आपण पाहिलं ना, राऊंड द विकेट स्वप्नील यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही राऊंड द विकेट येता त्यावेळेस उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक अँगल तयार होतो आणि त्याच अँगलने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे स्वप्नील यांनी केलेला आहे. हा डॉट आलाय आणि याच प्रकारे जर तुम्ही गोलंदाजी केली तर फलंदाजांवरती दडपण वाढेल आणि एका दुसरी विकेट मिळू शकते. बॉलर तयार. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करायचं होतं. स्वप्नील आहे त्याच्या आवाक्या बाहेर. बॉल थांबत नाहीये. बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. KTPL येतोय शेवटच्या बॉलवरती. षटकार. षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना त्रिमूर्ती फायटर्स संघ मात्र जाऊन पोहोचतोय. 28 नो लॉस, 28 धावा. हॅलो, सन्मान घेणार आहोत व्यासपीठावरती उपस्थित असणारे तुमचे आदरणीय श्री कराड दक्षिण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय रघुनाथ करमळकर यांचा सन्मान इथे केला जाईल. मी गणेश काटेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करायचा आहे. कराड दक्षिण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री रघुनाथ दादा करमळकर यांचा सन्मान इथे केला जातोय. गणेश काटेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होईल. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत व्यासपीठावरती आदरणीय संदीप दुधोटे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान रघुनाथ दादा करमळकर साहेब यांना सन्मानित केलं जात आहे. कराड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये तुमचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर पुढील सन्मान आहे व्यासपीठावरती आदरणीय संदीप दुधोडे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान करण्यासाठी मी गणेश काटेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करायचा आहे. आदरणीय संदीप दुधोडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय.
खऱ्या अर्थानं मित्रांनो एकत्र येणं ही आपली संस्कृती आहे. अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान इथे करणं गरजेचं आहे. तर जाऊया, सन्मान झालेला आहे, आपण जाऊया बॅक टू द क्रिकेट आणि बोलूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऐकूया निलेश मर्डेकर आणि त्यांच्या समेत. धन्यवाद उमेश म्हात्रे सर, ज्यांचा आवाज ऐकला. शक्तीपेक्षा युक्ती बरी आणि त्या युक्तीचा वापर करत बॉल पाठवलाय थर्डमॅनला. बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून 4 धाब्यांसाठी फरार. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय चौकाराने. नक्कीच जर आपण पाहायला गेलं तर अगदी कट केलाय, स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. गॅप शोधून काढली, थर्ड मॅनला अगदी चांगल्या पद्धतीने ढकलून दिलाय आणि चौकार आपल्या संघासाठी मात्र डावा जमवण्याचं काम. अगदी आपण जर पाहायला गेलं तर हनुमंत मोरे यांच्या पाठमधून हा चौकार पाहायला मिळाला. एका बाजूला मोठ्या फटक्यांचा सपाटा सुरू आहे. हा कुठेतरी थांबवावा लागेल, कारण ही वेळ धाबा वाटण्याची नाहीये तर धाबा वाचवण्याची आहे आणि त्यासाठी प्रयत्न आज मोठे करावे लागतील. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू झालेला आहे. एका बाजूला दोन्ही बाजूने आक्रमण केले. भाई अभी ये भी कहा पीछे रहने वाले. बॉलर तयार. याही बॉलला चांगल्या प्रकारे खेळले आणि हाय बॉल निघालाय. कलात्मक नजाकत भरलेला फटका. बॉल सीमा पार. लागोपाठचा दुसरा दमदार, वजनदार, शानदार, रुबाबदार फटका सीमा पार. चौकार. आणि कलात्मक स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला आणि आणखीन एक चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार हनुमंत मोरे यांच्या पाठमधून मात्र पाहायला मिळालेत. षटक क्रमांक 2चा थरार आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. आता क्षेत्ररक्षक लावायचा तर कुठे लावायचा हा प्रश्न आता पडलेला आहे. बॉलर तयार. समोरच्या बाजूला अगदी संयमाने खेळलेला फटका. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. एक धाव काढून स्ट्राईक आता सुजित शेवाळे यांच्याकडे दिलेला आहे. नक्कीच ही जमेची बाजू राहिली आहे. अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक आता सुजितकडे असेल. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर जाऊन पोहोचली अर्थातच 37 या कड्यावरती. अनिश्चित धावसंख्येचा पाठलाग करताना ज्या प्रकारचा खेळ या जोडीने उभा केलाय, जबरदस्त बॅटिंग केलेली आहे सुजित शेवाळे, हनुमंत मोरे या जोडीने. परंतु एका बाजूला गोलंदाजीमध्ये चांगली चमक दाखवावी लागेल सावकार 11 टीमला. आणि स्वप्नील देवुंगळे हे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. यावेळेला स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न बनवला होता, परंतु पहा इथे आला तो डॉट. आणि स्वप्नील देवुंगळे यांचा एक चांगला बॉल. अशाच प्रकारे धारदार गोलंदाजीचे वार करावे लागतील. नक्कीच या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर उलटा फटका खेळायचा होता. बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक करून देत असताना स्वप्नील देवुंगळे या बॉलवरती डॉट बॉल. अशाच रीतीने बॉल गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल. यावेळेला सुजित शेवाळे स्टाईल. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. फटका आहे भारी. बॉलने घेतले भरारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धाब्यांसाठी. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर जाऊन पोहोचली अर्थातच 43 या धावसंख्येवरती. अगदी स्लॉक स्वीपचा फटका अगदी कडक पाहायला मिळाला सुजित शेवाळेच्या पाठमधून. ही लवचिकता त्यांच्या बॅटिंग मध्ये आहे. खास करून पायामध्ये खाली वागतात. त्यानंतर अगदी बॅटची स्विंग त्यांच्या चांगली अनेकदा पाहायला मिळाले. परंतु आज विशेष म्हणजे त्यांच्या डोक्यावरती असणारी टोपी ही वेगळी आहे. बॉलर तयार. ओव्हर नंबर 2चा थरार. फुलटॉस बॉलला माफी नाहीये. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा तोडतोय की 6 मिळतील. आलाय तो चौकार. 4. दोन षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या
नो लॉस 47 धावा. अजूनही कुठल्याही गोलंदाजाला सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश आलेलं नाहीये. जमेची बाजू राहिली आहे. चांगली बॅटिंग लाईन. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर सुजित शेवाळे आणि दुसऱ्या बाजूला हनुमंत मोरे या दोन्ही बॅटरने आपल्या संघासाठी धावा जमवण्याचं काम करतायत. अगदी चांगली बॅटिंग लाईन राहिली आहे. अर्थातच टीम त्रिमूर्ती फायटर संघाकडनं हे दोन्ही बॅटर करत असताना आयकॉन प्लेयर सुजित शेवाळे अगदी आपण पाहतोय आणि सुजित आक्रमक होत असताना मात्र पाहायला मिळत असताना आता येणारे बॉल असतील 18 आणि 10 धावांची गरज असेल. परिस्थिती आता बदललेली आहे बॅटिंग करताना टीम त्रिमूर्ती फायटर्स या टीमची, कारण बॉल जास्त धावा कमी आहेत. एक वेळ अशी होती ना की बॉल कमी धावा जास्त होती, म्हणजे वेळ बदलायला वेळ लागत नाही. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे, परंतु एका बाजूला सावकार 11ला कमबॅक करता येईल का याचा प्रयत्न करावा लागेल. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि या षटकासाठी आलेले आहेत चॉईस प्लेयर याच टीमचे संग्राम लावण. क्षमता आहे, प्रतिभा आहे, चांगले ऑलराऊंडर आहेत, परंतु आज चांगल्या खेळाचं सादरीकरण करावं लागेल. कारण एका बाजूला संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. संघाला जर अडचणीच्या पेचामधून बाहेर काढायचं चांगली गोलंदाजी. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल फक्त दिशा दिली, संयम ठेवला होता या बॉलच्या पाठीमागे खेळताना. फलंदाज हनुमंत मोरे यांनी एक धाव पूर्ण केली आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना मात्र या बॉलवरती पाहायला मिळतोय अगदी चांगल्या पद्धतीने मात्र ढकललाय बॉलला आणि 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट करत असताना दोन्ही आज आपण जर पाहायला गेलं तर एका बाजूला बॅटिंग करणारा हनुमंत मोरे तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीमध्ये संग्राम लावण हे दोन्ही खेळाडू एकाच टीम मधून खेळतात. परंतु आज जर आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू विरोधी टीम मधून खेळत असताना, परंतु आज आपण जर पाहायला गेलं तर पुढचा बॉल घेऊन हा गुडप्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, बीट करून सरळ चाललाय लॉंग स्टॉपला बॉल थांबत नाहीये. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार मिळतोय. 4 धावा मिळतील. KTPL चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल अर्थातच 53 या धावसंख्येवरती. त्याचबरोबर अविनाशजी शेवाळे यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपले स्वागत आहे, त्यांनाही आपण विनंती करूया आणि त्यांचंही कराड तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4च्या वतीने 4.0च्या वतीने आपण करूया सहर्ष स्वागत. एका बाजूला अद्यापही विकेट मिळाली नाहीये सावकार 11ला आणि यासाठी हा संघ झगडतोय. संग्राम लावण यांचा पुढचा बॉल आणि अखेरकार विजयाचा कळस रवणारा फटका हनुमंत मोरे यांच्या बॅट मधून आला आणि टीम त्रिमूर्ती फायटर्स या टीमने हा सामना जलद गतीने जिंकलाय. नक्कीच खूप चांगली खेळी राहिली. चला नेक्स्ट मॅच साठी मात्र लगेच तयार राहा. नेक्स्ट मॅच आपण पाहायला गेलं तर साई 11 कोळी आणि त्यांच्या विरोधात शिवप्रेमी स्पोर्ट्स साळ शिरंबे. आपण लगेच त्याचबरोबर दोन्ही संघांना विनंती आहे ज्यावेळेस सामना संपेल त्यावेळेस तुम्हाला हस्त आंदोलन करायचं आहे. शेक हँड ही फार महत्वाची गोष्ट आहे. मॅचचा रिझल्ट मित्रांनो काही लागो, परंतु तुम्हाला शेक हँड कंपल्सरी करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये जाताना एका रांगेमध्ये, मैदानाच्या बाहेर येताना एका रांगेमध्ये आपण सर्वजण कराड तालुका प्रीमियर लीगची शिस्त पाळणार आहोत आणि त्यासाठी सर्व खेळाडूंना विनंती आहे की कोणताही खेळाडू, कोणताही संघ नियमाचं उल्लंघन करणार नाही. प्रीमियर लीग आपली आहे तर आपल्या सर्वांना ते सहकार्य करावं लागेल अशी विनंती करूया. चला सावकार 11 आपण तयार राहा. शेक हँड करण्यासाठी आपण लगेच मैदान सोडा अशी विनंती आहे, कारण पुढच्या टीमला मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे आणि आपण हस्त आंदोलन करा अशी विनंती आहे. इथून पुढच्या मॅचला होईल सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच येणाऱ्या 9 चेंडू 38 धावांची बहारदार ज्याच्या माध्यमातून खेळी पाहायला मिळाली तो ठरला या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच. त्याच्या बॅटमधून आपण जर पाहायला गेलं तर 5 षटकार 2 चौकार सुजित शेवाळे ठरतोय या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच. काठेकर यांनाही आम्ही कॉल देतोय. अभि, माझा आवाज